विद्यार्थी मित्र हो, सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण घरीच असाल आणि सुरक्षित असाल अशी अपेक्षा बाळगतोय आणि आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करत आहे. आज आपण प्रकरण क्रमांक 1 सामाजिक मानसशास्त्राची प्रस्तावना या प्रकरणाचा अंतिम जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण या प्रकरणामध्ये किंवा मागील तासाला आपण काय पाहिलं त्याचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घेत आहोत. मागील तासाला आपण सामाजिक मानसशास्त्रातील अद्ययावत अभ्यास क्षेत्रे किंवा नवनवीन जे विचार प्रवाह आहेत त्यांचा अभ्यास केलेला होता. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बोधन आणि वर्तन या घटकाचा अभ्यास केला. त्याच्या जोडीने आपण सामाजिक जीवनामध्ये आपल्या भावभावनांचं काय नेमकं स्थान आहे त्याचाही अभ्यास केला आणि शेवटी सामाजिक संबंध म्हणजेच आपले सामाजिक आंतरक्रिया असेल किंवा सामाजिक जीवन सुखी समृद्धी बनण्यासाठी सामाजिक संबंध कशा पद्धतीने महत्त्वाचे आहेत या घटकाचा देखील आपण मागील तासाला अभ्यास केलेला होता. आज आपल्याला या प्रकरणामधील शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन पद्धती, ज्याला मी संशोधन किंवा संशोधन ज्ञानवृद्धीचा एक मार्ग असं म्हटलेलं आहे. खरं तर परीक्षेमध्ये आपल्याला सामाजिक मानसशास्त्रामधील संशोधन पद्धतींचं वर्णन करा असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून मी या ठिकाणी संशोधन ज्ञान वृद्धीचा एक मार्ग न म्हणता मी या ठिकाणी संशोधन पद्धती असाच या ठिकाणी उल्लेख केलेला आहे किंवा करणार आहे. विद्यार्थी मित्र हो, अगदी आपण सामाजिक मानसशास्त्राची जेव्हा ह्या प्रकरणाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी याविषयी सांगितलेल्या होत्या की सामाजिक मानसशास्त्र हा पेपर आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आणि सध्या आपण पाहतोय की सामाजिक मानसशास्त्र ही केवळ मानसशास्त्राची केवळ शाखाच राहिलेली नसून तर एक शास्त्रसुद्धा कसं बनलेलं आहे याचा खूप विस्तृत पद्धतीने मागील तासाला आपण अभ्यास केलेला होता. आता कुठलंही शास्त्र असो, मग ते मानसशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, समाजशास्त्र असो, तर अशा कोणत्याही शास्त्रामध्ये त्या शास्त्राचा अभ्यास जर करावयाचा असेल तर त्याच्या काही विशिष्ट अभ्यास पद्धती असाव्या लागतात. अगदी मानसशास्त्राच्या सुद्धा विशिष्ट पद्धतीच्या अभ्यास पद्धती आहेत आणि मानसशास्त्राचीच एक शाखा कोण आहे तर सामाजिक मानसशास्त्र आहे. आणि म्हणूनच सामाजिक मानसशास्त्राचा विस्तृत पद्धतीने किंवा चांगल्या प्रकारे जर अभ्यास करावयाचा असेल तर त्याच्या काही विशिष्ट अभ्यास पद्धती असणं गरजेचं आहे. तरच त्यातून मिळणारं जे ज्ञान आहे ते त्या विषयासाठी पोषक किंवा उपयुक्त ठरू शकेल. मग अशा कोणत्या अभ्यास पद्धती आहेत की ज्या अभ्यास पद्धतींचा वापर करून आपण सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर त्यामध्ये जवळपास 5 प्रकारच्या अभ्यास पद्धती आपण प्रामुख्यानं सामाजिक मानसशास्त्रामध्ये वापरतो. त्यामध्ये पहिल्यांदा येईल निरीक्षण पद्धती, दुसरी आहे प्रयोग पद्धती ज्याला आम्ही प्रायोगिक पद्धती असं म्हणतो, तिसरी आहे सहसंबंध पद्धती, चौथी आहे मुलाखत, पाचवी आहे प्रश्नावली, 6वी आहे केस स्टडी ज्याला आम्ही व्यक्ती अभ्यास असं सुद्धा म्हणतो. म्हणजे जवळपास मी तुम्हाला 5 ते 6 अभ्यास पद्धती सांगितल्या ज्या अभ्यास पद्धती आपण मानसशास्त्र असो किंवा सामाजिक मानसशास्त्रामध्ये वापरतो. आता ह्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्या सगळ्याच अभ्यास पद्धती प्रत्येक घटकाचा किंवा घटनेचा अभ्यास करण्यासाठी लागू पडतील असं नाही. काही वेळेला एक अभ्यास पद्धती वापरता येईल तर काही वेळेला एकाच्या जोडीनं दुसरी किंवा तिसरी अभ्यास पद्धती आपण वापरू शकतो. सांगायचा उद्देश माझा असा आहे की अशा 5 ते 6 अभ्यास पद्धतींचा वापर करून आपण सामाजिक मानसशास्त्रामध्ये सामाजिक घटना असतील, सामाजिक आंतरक्रिया असतील किंवा सामाजिक संबंधाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. बघा, मी परत एकदा या ठिकाणी पुनरावृत्ती करतोय किंवा रिपिटेशन करतोय की कुठल्या अभ्यास पद्धती वापरल्या जातात. पहिल्यांदा आहे निरीक्षण, दुसरी प्रयोग किंवा त्याला आपण प्रायोगिक पद्धती असं म्हटलेलं आहे, तिसरी सहसंबंध पद्धती, चौथी आहे मुलाखत, पाचवी आहे प्रश्नावली आणि 6वी आहे व्यक्ती इतिहास किंवा व्यक्ती अभ्यास ज्याला इंग्रजीमध्ये केस स्टडी असं म्हटलं जातं. तर अशा 5 ते 6 अभ्यास पद्धती आहेत. परंतु सामाजिक मानसशास्त्रामध्ये आपल्याला या ठिकाणी फक्त 3 अभ्यास पद्धतींचा या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे. म्हणजे या पेपरमध्ये आपल्याला सिलेबससाठी किंवा अभ्यासक्रमासाठी फक्त 3च अभ्यास पद्धती आहेत किंवा संशोधन पद्धती आहेत ज्या तुमच्या स्क्रीनवर मी दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आहे पद्धतशीर निरीक्षण
ज्याला इंग्लिशमध्ये सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन असं म्हटलं जातं. दुसरी आहे प्रायोगिक पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये एक्सपेरिमेंटल मेथड असं म्हटलं जातं. आणि तिसरी आहे सहसंबंध पद्धती, ज्याला इंग्लिशमध्ये कोरिलेशन मेथड असं म्हटलं जातं. म्हणजे अशा 3 अभ्यास पद्धतींचा अभ्यास आपण या सामाजिक मानसशास्त्राच्या पेपरमध्ये करणार आहोत. ठीक आहे. अशा 3 पद्धती आहेत. त्यापैकी आज आपण फक्त पहिली जी आहे पद्धतशीर निरीक्षण पद्धती, त्याचाच फक्त आजच्या तासाला आपण विचार करणार आहोत. तर बघूया आपण नेमकी पहिली संशोधन पद्धती किंवा अभ्यास पद्धती काय आहे. पद्धतशीर निरीक्षण. आता पद्धतशीर निरीक्षण ही जी अभ्यास पद्धती किंवा संशोधन पद्धती, मी कधी अभ्यास पद्धती उल्लेख करतोय तर कधी संशोधन पद्धती, दोन्हीचा अर्थ एकच आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पद्धतशीर निरीक्षण म्हणजे काय पाहण्यापूर्वी आपल्याला निरीक्षण म्हणजे काय पहिल्यांदा पाहावं लागेल. विद्यार्थी मित्र हो, निरीक्षण ही अभ्यास पद्धती सर्वात जुनी अभ्यास पद्धती आहे. म्हणजे मानसशास्त्रामध्ये सुरुवातीला ज्या पद्धतीचा अभ्यास करून मानसशास्त्रामध्ये जे वेगवेगळे सिद्धांत असतील, वेगवेगळे दृष्टिकोन असतील, ते जे मांडले गेलेत त्यामध्ये निरीक्षण पद्धतीचा वापर प्रामुख्याने जास्त प्रमाणात केला गेला आणि म्हणूनच ही सर्वात जुनी अभ्यास पद्धती म्हणून आपण ओळखतोय. आज आपण प्रयोग पद्धती ही एक आदर्श वस्तुनिष्ठ निष्कर्ष देणारी, जास्तीत जास्त विश्वसनीय असणारी, जास्तीत जास्त प्रमाण म्हणून वापरली जाणारी अभ्यास पद्धती म्हणून आपण प्रयोग पद्धतीला ओळखतो, म्हणजेच प्रायोगिक पद्धतीला ओळखतो. मात्र या प्रायोगिक पद्धतीचा जो उगम झालेला आहे किंवा या प्रायोगिक पद्धतीची जी निर्मिती झालेली आहे ती निर्मिती निरीक्षण पद्धतीमधून झालेली आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणजेच प्रायोगिक पद्धतीचा पाया कोण असेल तर ते म्हणजे निरीक्षण पद्धती होय, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता निरीक्षण पद्धती ही जी अभ्यास पद्धती आहे ती जवळपास माझ्या दृष्टिकोनातील 2 नंबरच्या क्रमांकावर वापरली जाणारी अभ्यास पद्धती आहे. तसं पाहायला गेलं तर निरीक्षण पद्धतीचा वापर हा सर्रास होतो, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात जर वापरली जाणारी पद्धती ती म्हणजे निरीक्षण पद्धती आहे. आणि निरीक्षण पद्धती ही जवळपास सर्वच शास्त्रामध्ये वापरली जाते. तसं प्रयोग पद्धतीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रयोग पद्धती ही काही विशिष्ट शास्त्रामध्ये आणि विशिष्ट घटना प्रसंगांचाच अभ्यास करण्यासाठी वापरली जाते. मात्र निरीक्षण पद्धती मात्र ही जवळपास सर्वच घटना प्रसंगामध्ये वापरली जाऊ शकते आणि म्हणूनच ती एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अभ्यास पद्धती म्हणून ओळखली जाते. निरीक्षण पद्धतीमधून मिळणारे जे निष्कर्ष असतील किंवा त्याची विश्वसनीयता, यथार्थता ही थोडीशी प्रयोग पद्धतीच्या तुलनेत थोडीशी कमी असते, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मी त्या ठिकाणी तिला दुसऱ्या क्रमांकाची अभ्यास पद्धती म्हणून नमूद केलेलं आहे. आता निरीक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय किंवा तिचं स्वरूप काय असतं, निरीक्षणाचे नेमके काय प्रकार आहेत, याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास नाही आहे. म्हणजे आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये फक्त पद्धतशीर निरीक्षण म्हणजे काय आणि तिचे फायदे तोटे असतील किंवा त्या पद्धतीचा वापर कशा पद्धतीने होतो याचाच या ठिकाणी आपल्याला विचार करावायचा आहे. पण तुमच्या माहितीसाठी मी जी स्क्रीनवर जे काही माहिती दाखवलेली आहे ती तुम्हाला ज्ञात व्हावी, तुम्हाला माहीत असावी यासाठीच मी दाखवलेली आहे. मी निरीक्षणाची या ठिकाणी थोडक्यात फक्त व्याख्या करतोय आणि त्याचे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार थोडक्यात मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा आपण निरीक्षण म्हणजे काय पाहूया. निरीक्षण म्हणजे पाहणं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑब्झर्वेशन असं म्हणतो. आता काही लोक निरीक्षण म्हणजे फक्त पाहणं असं म्हणतात, तर मी यापुढे जाऊन असं म्हणेन की निरीक्षण म्हणजे नुसतं पाहणं नसून तर काळजीपूर्वक पाहणे. लक्षात येते का बघा, म्हणजे निरीक्षणामध्ये नुसतं पाहणे म्हणजे सी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण SEE असं म्हणतो, तर नुसतं पाहणं नसून काळजीपूर्वक पाहणं, केअरफुली सी असं ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा काळजीपूर्वक पाहणं म्हणजेच निरीक्षण होय. किंवा पॉलिन यंग नावाचा एक विचारवंत आहे, त्यानं केलेली व्याख्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. त्यानं अशी व्याख्या केलेली आहे, विशिष्ट हेतू मनात ठेवून एखाद्या गोष्टीचं केलेलं काटेकोर अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. बघा, मी पुन्हा एकदा व्याख्या या ठिकाणी रिपीट करतोय. एखादा विशिष्ट हेतू मनात ठेवून एखाद्या गोष्टीचं काळजीपूर्वक केलेलं अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. म्हणजे निरीक्षणामध्ये काहीतरी हेतू असतो, म्हणजे नुसतं पाहणं नसतं, नुसतंच एखाद्या वस्तूकडं घटनेकडे बघणं नसतं, तर काहीतरी मनात उद्देश असतो, हेतू असतो आणि तो हेतू मनात ठेवून त्या गोष्टीचं, त्या घटनेचं, त्या घटकाचं काळजीपूर्वक जे काही आपण अवलोकन करतोय त्यालाच
मानसशास्त्रीय भाषेत काय म्हटलं जातं? निरीक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षणाची व्याख्या केली जाते. आता निरीक्षणाचे 3 प्रकार जे आहेत, ते 3 प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत. पहिला आहे नियंत्रित निरीक्षण, ज्याला आपण नैसर्गिक निरीक्षण सुद्धा म्हणू शकतो. दुसरा आहे अनियंत्रित निरीक्षण, ज्याला आपण अनैसर्गिक निरीक्षण सुद्धा म्हणू शकतो. आणि तिसरा आहे सहभागी निरीक्षण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रुप ऑब्झर्वेशन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे अशा 3 प्रकारांचा वापर आपण सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये करत असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला तिन्ही प्रकार लागू होतील असं नाही. काही वेळेला एक प्रकार लागू होऊ शकतो आणि त्या एक प्रकारांचा वापर करून आपण सामाजिक मानसशास्त्रामध्ये सामाजिक संबंध असतील, सामाजिक आंतरक्रिया असतील, यांचा विस्तृतपणे अभ्यास करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, हे तिन्ही प्रकार फक्त आपल्याला माहितीसाठी मी दाखवलेले आहेत. खरं तर सिलेबसशी फारसा त्याचा संबंध नाही आहे, त्यामुळे त्याचं विस्तृत मी माहिती या ठिकाणी देणार नाही. ठीक आहे. आपल्याला विस्तृतपणे पाहायचं आहे ते म्हणजे पद्धतशीर निरीक्षण म्हणजे काय. बघूया आपण पद्धतशीर निरीक्षण म्हणजे काय. पद्धतशीर निरीक्षण याला मगाशी मी तुम्हाला सांगितलं इंग्रजीमध्ये सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, सामाजिक मानसशास्त्रामध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय, तर व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करतोय. आणि या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करण्याचं एक महत्त्वाचं, एक मूलभूत असं तंत्र म्हणजे पद्धतशीर निरीक्षण होय. लक्षात येते का बघा. आपण सामाजिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा, सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करतोय. आणि हा अभ्यास कसा करायचा किंवा चांगल्या पद्धतीनं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून जर व्हावयाचा असेल, तर त्यासाठी महत्त्वाचं असणारं असं तंत्र किंवा पद्धती म्हणजे पद्धतशीर निरीक्षण होय. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. तर जास्तीत जास्त पद्धतीनं पद्धतशीर निरीक्षण पद्धतीचा वापर आपण सामाजिक मानसशास्त्रामध्ये करतो. आता बघूया आपण पद्धतशीर निरीक्षण म्हणजे नेमकं काय. तर तुमच्या स्क्रीनवर मी 3 व्याख्या दाखवलेल्या आहेत. त्या 3 व्याख्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा. मी या ठिकाणी त्या व्याख्या नेमक्या काय आहेत त्यांचा या ठिकाणी मी वर्णन करतोय. पहिली व्याख्या आहे बघा, पद्धतशीर निरीक्षण म्हणजे वर्तन जसे घडते त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे होय. मगाशी मी निरीक्षणाची व्याख्या ज्याला सांगितली, त्या निरीक्षणाच्या व्याख्येमध्ये निरीक्षण म्हणजे काय सांगितलं होतं, तर काळजीपूर्वक पाहणं. म्हणजेच पद्धतशीर निरीक्षणामध्ये काय सांगता येईल, की आपण कुणाच्या वर्तनाचा अभ्यास करतोय, व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा. हे सामाजिक वर्तन जसं घडतंय तसं आपल्याला अभ्यासायचं आहे. कशामध्ये? पद्धतशीर निरीक्षणामध्ये. म्हणजेच पद्धतशीर निरीक्षणामध्ये आपण व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास जरी करत असलो, तरी तो अभ्यास त्या व्यक्तीचं वर्तन जसं घडतंय तसा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तसं जर आपण अभ्यास करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पद्धतशीर निरीक्षण. अजूनही व्याख्या तुम्हाला समजून घ्यायची असेल तर दुसरी व्याख्या तुम्ही पाहू शकताय. दुसरी व्याख्या मी सांगितलेली आहे, जे वर्तन निसर्गतः किंवा नैसर्गिकपणे ज्याला आपण म्हणू शकतो किंवा स्वाभाविकपणे घडते त्याचे केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. वस्तुनिष्ठ निरीक्षण म्हणजे पद्धतशीर निरीक्षण होय. बघा, जसं वर्तन घडतंय म्हणजे जे नॅचरली आहे, जे नैसर्गिक आहे किंवा जे स्वाभाविकपणे वर्तन घडतंय त्या वर्तनाचा आपण काळजीपूर्वक जो अभ्यास करतोय, त्या काळजीपूर्वक अभ्यासालाच किंवा निरीक्षणालाच पद्धतशीर निरीक्षण असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी मी वस्तुनिष्ठ निरीक्षण असं म्हटलेलं आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे जे घडतंय, जे दिसतंय ते अभ्यासायचं. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे जर तुम्ही निरीक्षण करता असाल, तुम्हाला किंवा तुम्ही एखादा संशोधक असाल, तर तुम्हाला काय वाटतंय याचा विचार या ठिकाणी करायचा नाही. जसं घडतंय, जे काही दिसतंय ते आहे तसं टिपायचं किंवा त्याच्या नोंदी करणं हे कशामध्ये अपेक्षित आहे? पद्धतशीर निरीक्षणामध्ये अपेक्षित आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, तुम्हाला एखादी गोष्ट आवडते किंवा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला फार आवडते आणि तशा पद्धतीचं त्या ठिकाणी वर्तन घडतंय म्हणून त्याकडे जास्त लक्ष पुरवायचं आणि एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून तिकडे कमी लक्ष पुरवायचं. असं जर तुम्ही करायला लागला तर त्या ठिकाणी आपल्याला वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होणार नाही. म्हणूनच तुमची अपेक्षा, तुमचे विचार, तुमची मूल्ये, तुमच्या भावभावना, तुमच्या आवडीनिवडी यांचा प्रभाव निरीक्षणावर होऊ द्यायचा नाही. अन्यथा त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला प्राप्त होणार नाही. कारण पद्धतशीर निरीक्षण जे आहे ते पद्धतशीर निरीक्षण वस्तुनिष्ठतेला अधिक महत्त्व देतं. कारण
वस्तुनिष्ठ निरीक्षण वस्तुनिष्ठ जी माहिती आहे ती वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला पद्धतशीर निरीक्षणामधूनच प्राप्त होते. आणि म्हणूनच जे काही घडतंय, जे काही दिसतंय ते आहे तसं टिपणं, त्याच्या आहे तशा नोंदी ठेवणं हे पद्धतशीर निरीक्षणामध्ये अपेक्षित आहे. या संदर्भात एक आपण उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पद्धतशीर निरीक्षणामध्ये आपण अभ्यास कशाचा करतो? तर मगाशी मी सांगितलं की व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करतोय. म्हणजेच विशिष्ट सामाजिक प्रसंगी म्हणजे समाजामध्ये वावरताना लोक कशा पद्धतीने वागतात, त्यांच्या आंतरक्रिया कशा असतात, यासारख्या गोष्टींचा आपण अभ्यास किंवा त्यांचं निरीक्षण आपण पद्धतशीर निरीक्षण पद्धतीच्या आधारे करत असतो. बघूया आपण एक उदाहरण म्हणजे लक्षात येईल. उदाहरण असं बघूया आपण, गर्दीच्या ठिकाणी व्यक्तींचं वर्तन कसं असतं, म्हणजे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक कशा पद्धतीने वर्तन करतात ह्या वर्तनाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा वेळेला त्या गर्दीचा आपल्याला अभ्यास जेव्हा करायचा असेल तर तो गर्दीचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला विविध प्रकारचे जे काही आपण काय म्हणू बस स्टॉप असतील, रेल्वे स्टेशन असेल किंवा महाविद्यालयीन परिसर असेल किंवा शॉपिंग मॉल असतील किंवा विविध प्रकारचे मोर्चे, सभा, संमेलने असे ज्या काही ठिकाणं आहेत तर अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, माहिती गोळा करावी लागेल. लक्षात येते का बघा, म्हणजे जिथं जिथं गर्दी आपल्याला दिसते अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी माहिती गोळा करावी लागेल. आता ही माहिती गोळा करत असताना जी काही गर्दी लोकांची असेल त्या गर्दीमध्ये अनेक प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतील, ज्याला आपण हौसे नवसेनी गवसे असं म्हणतो. म्हणजे काही लोक मौज मजा करण्यासाठी गर्दीत आलेले असतात, काही जण विशिष्ट हेतू मनात ठेवून आलेले असतात, तो म्हणजे चोरी करणे, लुटमार करणे हा या दृष्टिकोनातून सामील झालेले असतात. तर काही लोक काही वेळेला स्पर्शाची भावना आपली जी काही स्पर्शाची भावना आहे ती भावना निर्माण होण्यासाठी किंवा स्पर्शाच्या भावनेचं पूर्तता होण्यासाठी काय केलेलं असतं, काही लोक त्या गर्दीत सामील झालेले असतात. म्हणजे रोड सख्याहारी ज्याला आपण म्हणतो किंवा सडक सख्याहारी ज्याला आपण म्हणतो, तर रोड रोमिओ ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, तर अशा पद्धतीचे लोकसुद्धा त्या ठिकाणी सामील झालेले असतात. म्हणजे हौसे नवसे गवसे अशा पद्धतीचे लोक तिथे सामील झालेले असतात. आणि अशा सगळ्या लोकांच्या जे काही वर्तन आहे, जे काही वर्तन घडते त्याचा तुम्हाला नैसर्गिकरित्या अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्या लोकांना जाणीव होता कामा नये की कोणीतरी आपल्याला पाहतंय, कोणीतरी आपल्या वर्तनाचं निरीक्षण करतंय, ह्या गोष्टी त्यांना समजता कामा नये. आणि तसं जर समजलं तर लगेच लोक काय करतात, आपल्या वर्तनामध्ये बदल करतात. म्हणून तुम्ही तुमचं जे काही निरीक्षण आहे ते चोरून, लपून छपून किंवा त्यांना लक्षात न येता अशा पद्धतीने त्या ठिकाणी निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगायचा उद्देश काय आहे की पद्धतशीर निरीक्षण जे आहे ते पद्धतशीर निरीक्षण तुम्हाला नैसर्गिकपणे करायचं आहे, स्वाभाविकपणे घडणाऱ्या घटनांचं करायचं आहे आणि ते वस्तुनिष्ठपणे होणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या घरामध्ये लहान बालकं असतात. लहान बालकंसुद्धा त्यांचा जसा शारीरिक विकास होत असतोय तसंच ते विविध प्रकारच्या कृती क्रिया करत असतात, लक्षात ठेवा. तर जेव्हा लहान मुलं एखादं वर्तन विचित्र किंवा एक विशिष्ट स्वरूपाचं किंवा एखादं नवीन वर्तन करत असतं तेव्हा लगेच आपण त्याच्या वर्तनाचं निरीक्षण करत असतो. आणि हे निरीक्षण करत असताना जर त्याला लक्षात आलं तर लगेच लहान बालक काय करतं, मग आपल्या वर्तनात बदल करतं. म्हणजेच कोणीतरी आपल्याला पाहतंय, कोणीतरी बघून आपल्याला हसतंय हे त्याच्या लक्षात आलं की ते लगेच लाजतं आणि आपल्या वर्तनात बदल करतं. आणि म्हणूनच लहान मुलांच्या जर अशा विचित्र किंवा विशिष्ट वर्तनाचं निरीक्षण करायचं असेल तर आपल्याला ते लपून छपून करणं गरजेचं आहे. मग एखाद्या भिंतीचा आधार घेऊन, एखाद्या खांबाच्या आडाला लपून किंवा आपण त्याच्याकडे पाहतोय हे त्याच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्याच्यावर विशिष्ट वर्तनाचं निरीक्षण करू शकतो. आणि असं जर तुम्ही निरीक्षण करत असाल तर ते आपल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कोणतं निरीक्षण होईल, पद्धतशीर निरीक्षण होईल. लक्षात येते का बघा. तर पद्धतशीर निरीक्षण म्हणजे काय, तर एखाद्या घटना प्रसंगाचे नैसर्गिकपणे किंवा स्वाभाविकपणे जशा घटना घडतात तशा पद्धतीने केलेलं निरीक्षण म्हणजे पद्धतशीर निरीक्षण हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. पुढे मला या ठिकाणी सांगायचं आहे, पद्धतशीर निरीक्षणामध्ये जर आपण इतर ज्या काही तंत्र आहेत या इतर तंत्रांचा जर आपण आधार घेतला आणि ही पद्धती जर वापरली तर अजून आपल्याला वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच पद्धतशीर निरीक्षणामध्ये आपण सर्वेक्षण पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतो. म्हणजेच या पद्धतशीर निरीक्षणाच्या जोडीला
आपण सर्वेक्षण म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये सर्वे मेथड म्हटलं जातं, तर ह्या सर्वे मेथडचा सुद्धा जर वापर केला किंवा त्याला जोड दिली, तर आपल्याला जी काही माहिती प्राप्त होणार आहे किंवा जो काही आपण अभ्यास करणार आहे, तो अभ्यास अजूनही छान पद्धतीने होऊ शकतो. मग सर्वे मेथड जी आहे, ती सर्वे मेथड कशा पद्धतीने वापरली जाते? तर सर्वे मेथड वापरताना आपण प्रश्नावलीचा जास्तीत जास्त आधार घेऊ शकतो. म्हणजे बघा, अजून एक तंत्र त्यामध्ये ॲड झालं. म्हणजे अशा 2-3 तंत्रात जर त्यामध्ये समाविष्ट केलीत, तर नक्कीच तुम्हाला जो काही अभ्यास करायचा तो चांगल्या पद्धतीनं आणि जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय अभ्यास होऊ शकतो. सर्वे मेथड आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. सर्वे मेथड म्हणजे आपण सर्वे करायचा आहे. लोकांच्याकडून माहिती गोळा करायची आहे. उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल बघा. सर्वे मेथड कुठं-कुठं वापरली जाऊ शकते. तर सध्या आपल्याला पाहतोय की शिक्षण पद्धती सध्याची थोडीशी बदलत चाललेली आहे. आता आपण पाहतोय की नवे शैक्षणिक धोरण सध्या जे सध्याचं जे शासन आहे, त्या शासनानं लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत हे शैक्षणिक धोरण आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य की अयोग्य हे आपल्याला अभ्यासाचं असेल तर सर्वेक्षण मेथड वापरू शकतोय आणि ह्या सर्वेक्षण मेथडच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, पालक आहेत, शिक्षक वर्ग आहे किंवा विद्यार्थी असतील या सगळ्यांच्याकडून आपण माहिती प्राप्त करू शकतोय. त्याचबरोबर सध्याचं देशाचं जे काही राजकारण आहे, ते राजकारण आपल्या देशाच्या विकासासाठी किंवा देशाला महासत्ता बनवण्यासाठी पोषक आहे की नाही, याची सुद्धा माहिती आपण लोकांच्याकडून सर्वे या पद्धतीचा वापर करून प्राप्त करू शकतोय. त्याचबरोबर सध्याचं जे काही कोरोनाचं जे संकट आहे, ते महाभयानक आहे आणि सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. सध्या देशावरचं संकट अजून महाभयानक बनत चाललेलं आहे आणि म्हणूनच या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे, याबाबत सुद्धा तुम्ही माहिती लोकांच्याकडून या सर्वेक्षण मेथडच्या माध्यमातून घेऊ शकताय. म्हणजेच मला या ठिकाणी काय सांगायचं आहे, तर सर्वेक्षण जे मेथड आहे, ह्या सर्वेक्षण तंत्राचा वापर करून आपण काय करू शकतो, पद्धतशीर निरीक्षणाला अजूनही चांगली जोड देऊ शकतो, आधार देऊ शकतो आणि एक चांगला अभ्यास, एक चांगला जो काही निष्कर्ष आहे, तो निष्कर्ष आपण प्राप्त करू शकतोय. विद्यार्थी मित्र हो, हे झालं थोडंसं सर्वेक्षण पद्धतीच्या बाबतीत. आता सर्वेक्षण पद्धती बाबतीत आपल्याला काय करावं लागेल, लोकांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. अनेक लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागतील. अनेक लोकांची मतं जाणून घ्यावी लागतील. यासाठी आपल्याला आपला बराच वेळ, पैसा किंवा श्रमसुद्धा खर्च करावा लागेल. पण सध्या आपण इंटरनेटशी खूप चांगल्या पद्धतीने जोडले गेलेलो आहोत. तर आपला वेळ वाचावा, आपला पैसा वाचावा किंवा आपलं श्रम वाचावं, यासाठी सध्या ऑनलाईन म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन सर्व्हेसुद्धा आपण या बाबतीत करू शकतोय. म्हणजे आपला जास्तीत जास्त वेळ, पैसा आणि श्रमसुद्धा वाचू शकते. सांगायचा उद्देश इतकाच आहे की सर्वेक्षण मेथडचा वापर करून आपण पद्धतशीर निरीक्षण हे तंत्र खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे पद्धतशीर निरीक्षण म्हणजे नेमकं काय आणि त्याचा सामाजिक मानसशास्त्रामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला जातो, याचं या ठिकाणी मी विवेचन केलेलं आहे. पुढं आपल्याला पाहायचं आहे या अभ्यास पद्धतीचा किंवा संशोधन पद्धतीचे नेमके फायदे काय आहेत. तर आतापर्यंत जी काही तुम्हाला मी माहिती तुमच्यासमोर मांडलेली आहे, त्या माहितीतूनच एक 4 ते 5 फायदे मी या पद्धतशीर निरीक्षण पद्धतीचे सांगितलेले आहेत. पहिला सांगितलेला बघा, नेमक्या वर्तनाचा आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणजे ज्या घटकाचा, ज्या व्यक्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्या नेमक्या वर्तनाचा, म्हणजे त्याचं वर्तन जसं घडतंय तसंच आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. आणि अशा पद्धतीचा अभ्यास करण्याची एकमेव पद्धती म्हणजे पद्धतशीर निरीक्षण पद्धती होय. दुसरं सांगितलेलं आहे, या निरीक्षणाला शास्त्रीय आधार आहे. म्हणजेच ही निरीक्षण पद्धती शास्त्राच्या चौकटीत बसते. म्हणजेच शास्त्रामध्ये जे काही अटी असतील, जे काही निकष आहेत, ह्या निकषांची पूर्तता पद्धतशीर निरीक्षणाच्या माध्यमातून होते आणि म्हणून तिला काय आहे, शास्त्राचा आधार आहे किंवा शास्त्रीय स्वरूप आहे. तिसरं सांगितलेलं आहे, मगाशी त्याचा उल्लेख मी केलेला आहे, निरीक्षणकर्त्याच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, भावभावना, विचार, मते, मूल्ये इत्यादींचा परिणाम निरीक्षणावर होत नाही. म्हणजेच इतर निरीक्षण पद्धती ज्या आहेत, मगाशी मी सांगितलेल्या अनियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण जो प्रकार आहे, त्यामध्ये निरीक्षणकर्त्याच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा यांचा परिणाम होतोय.
मात्र पद्धतशीर निरीक्षणामध्ये ते दिसून येत नाही आणि त्यामुळं जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ, जास्तीत जास्त विश्वसनीय, जास्तीत जास्त यथार्थ निष्कर्ष जे आहेत ते या पद्धतीच्या माध्यमातून मिळतात. त्यानंतर चौथं सांगितलेलं आहे, संशोधनासाठी या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे इतर निरीक्षण पद्धतीच्या तुलनेत पद्धतशीर निरीक्षण पद्धती ही संशोधनासाठी जास्तीत जास्त वापरली जाते. कारण काय? कारण तर एकच आहे, तर जे काही नैसर्गिकरित्या घडतंय, जे काही स्वाभाविकपणे घडतंय, त्याचा अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो आणि म्हणूनच ही पद्धती जी आहे, ही पद्धती संशोधनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जाते. तर अशा पद्धतीने याचे 4 ते 5 फायदे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने ही पद्धतशीर निरीक्षण पद्धती आज आपण या ठिकाणी आजच्या तासाला अभ्यासलेली आहे. आपण ही पद्धतशीर निरीक्षण पद्धती पाहत असताना त्याला सर्वे किंवा सर्वेक्षण पद्धतीची जोड कशा पद्धतीने दिली जाते याचाही या ठिकाणी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढील तासाला आपण काय पाहणार आहोत? तर पुढील तासाला आपण प्रायोगिक पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये एक्सपेरिमेंटल मेथड, ही मानसशास्त्रामध्ये जास्तीत जास्त वापरली जाणारी पद्धती आहे. त्या पद्धतीचा खूप छान पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी घरीच राहा, सुरक्षित राहा आणि शासकीय आदेशांचं पालन करा. धन्यवाद.